दिल्ली स्फोट तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली। मुंबई 26/11 सारखे हल्ले करण्याचा कट उघड झाला। लाल किल्ला, इंडिया गेट, रेल्वे स्थानक रडारवर होती। अयोध्येतलं राम मंदिर सुद्धा टार्गेट होतं अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते। दिल्ली स्फोटानंतर सध्या तपास केला जातोय। एनआयए कडून हा तपास केला जातोय आणि या तपासात धक्कादायक माहिती समोर आली। मुंबई 26/11 मध्ये ज्या पद्धतीने हल्ले झाले होते तसे हल्ले करण्याचा कट उघड झालाय। लाल किल्ला, इंडिया गेट, रेल्वे स्थानक रडारवर होतं। सोबतच अयोध्येतले राम मंदिर सुद्धा टार्गेटवर होतं अशी माहिती आता सूत्रांनी दिली। अधिकची माहिती घेऊयात आमच्या नवी दिल्लीच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, तपासात नेमके काय काय मुद्दे आता समोर आले? नक्कीच 10 नोव्हेंबर रोजी जो हा हल्ला झाला त्यात आपण लक्ष दिलं तर नुसतं लाल किल्ला नव्हे तर इंडिया गेट, कनॉट प्लेस, कॉन्स्टिट्यूशन क्लब, गौरी शंकर मंदिर हेच आणि वेगळे दुसरे प्रमुख रेल्वे स्थानक, शॉपिंग मॉल हे सगळं त्यांच्या टार्गेटवर होतं असं समजून येत आहे। पोलिसांच्या सूत्रांनुसार जानेवारी 2025 पासून हे कट जे रचण्याचं प्लॅनिंग सुरू होतं। हा दहशतवादी मॉड्यूल अनेक महिन्यांपासून सुरू होतं आणि त्यांना 26/11 म्हणजेच मुंबई हल्ल्यांसारखं एक मोठा हल्ला करण्याची योजना ते आखत होते। पोलिसांच्या मते या मॉड्यूलने 200हून अधिक शक्तिशाली असे आयईडी तयार करण्याची योजना आखली होती आणि तसंच दिल्ली, गुरुग्राम, फरीदाबाद अशा सगळ्या हाय प्रोफाईलवर त्यांचं लक्ष होतं आणि एकाच वेळी हे साखळी बॉम्बस्फोट असं करण्याचं त्यांचं कुठे ना कुठे प्लॅनिंग होतं। पोलिसांसूत्रांचं म्हणणं हेही आहे की धार्मिक स्थळ आणि वेगळे जे दुसरे जातीय तणाव निर्माण करणारे ज्या स्पॉट्स आहेत तिथे कुठे ना कुठे हा कट रचण्याचा प्रयत्न होता। मात्र आता जे आहे अजून इन्व्हेस्टिगेशन सुरू आहेत आणि वेगळ्या वेगळ्या थिअरीज बाहेर येत आहेत, पण एक व्हाईट कॉलर कव्हरचा फायदा घेत कुठे ना कुठे फरीदाबादमध्ये त्यांचा तळ अशी त्यांनी स्थापना केली। पोलिसांचं म्हणणं हेही आहे की जम्मू काश्मीर, पुलवामा, शोपियान आणि अनंतनाग इथे काही कट्टरपंथी अशा डॉक्टर्स होते आणि त्यांना अल फलाह जी युनिव्हर्सिटी आहे त्यात त्यांना ऍडमिशन देण्यात आलं। नक्कीच उर्वशी, यामध्ये व्हाईट कॉलर मॉड्यूलचा वापर झाल्याचं पाहायला मिळते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान दिल्ली स्फोटाचा एक नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला। लाल किल्ला परिसरात चालत्या कारमध्ये स्फोट झाल्याचे यामध्ये पाहायला मिळते। झी24 तासच्या हाती हे सीसीटीव्ही लागले। 10 तारखेला संध्याकाळी 6:52 लाल किल्ल्याच्या भागामध्ये स्फोट झाला होता आणि या स्फोटाचा आता एक नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला। लाल किल्ला परिसरामध्ये चालत्या कारमध्ये स्फोट झाल्याचे यामध्ये पाहायला मिळते। झी24 तासच्या हाती हे सीसीटीव्ही लागले।